बालमित्रांनो, तुमचं या अभ्यास मालिकेमध्ये मी खूप स्वागत करतो आणि एका प्रश्नानं तुम्हाला उत्तर द्यायला तुम्हाला मी सांगतो. एक प्रश्न विचारून मला सांगा मुलांनो, लहान मुलांना सगळ्यात पहिल्यांदा कोणता आकार काढता येतो पाटीवर? एकदम बरोबर आहे, गोल. गोल आकार काढतात. त्या गोललाच दुसरं नाव काय आहे गणिती भाषेमध्ये? वर्तुळ. तर आज आपल्याला 7वं प्रकरण वर्तुळ हे शिकायचं आहे आणि त्याच्यातलं उदाहरण संग्रह 31 पाहायचे मुलांनो. चला, फार सोपं उदाहरण संग्रह आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना पुस्तक काढणं आवश्यक आहे. पुस्तक उघडा, लाल पेन, निळी पेन, काळी पेन घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा. त्या अगोदर मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगू का? हे बघा, ह्याला काय म्हणायचं रे? हे वर्तुळ आहे. वर्तुळाला काय असतो? एक आणि एकच केंद्रबिंदू. आणखीन काय असते? हे बघा, हे वर्तुळ आणि प्रत्येक वर्तुळाला एक त्रिज्या असते. वर्तुळाच्या केंद्रातून निघून पुढील परिघावर स्पर्श करणारी रेषा म्हणजे त्रिज्या. त्याच्यानंतर काय असते आणखीन वर्तुळामध्ये? व्यास. एका वर्तुळामध्ये केंद्रबिंदूमधून जाणारा जर एखादा रेषाखंड असेल तर त्याला म्हणायचं व्यास. एका वर्तुळात अनेक व्यास असू शकतात. अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं खूप सारे व्यास असू शकतात. पुन्हा आणखीन काय आहे वर्तुळात? हे बघा, हे वर्तुळ आणि वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आणि वरून वर्तुळावरचे जर कोणत्याही दोन परिघावरील बिंदू जर जोडत असतील तर त्याला म्हणायचं जीवा. त्याला काय म्हणायचं? जीवा. वर्तुळाला जीवा पण अनंत असतात, व्यास पण अनंत असतात आणि वर्तुळाला त्रिज्या पण अनंत असतात. अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं खूप साऱ्या त्रिज्या असू शकतात. समजलं? आता तुम्ही म्हणताल सर ह्या त्रिज्येच्या दुप्पट व्यास व्हायलाय. एकदम बरोबर आहे, त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निम्म त्रिज्या असते. चला, मग तुम्हाला केंद्रबिंदू समजला, त्रिज्या समजली, व्यास समजलं, जीवा समजलं. आता आपण पाहणार आहोत, आता हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि या केंद्रबिंदूमधून असा व्यास गेला. पण व्यास गेल्यामुळं त्या वर्तुळाचे दोन भाग झाले. अर्धी चपाती आहे का नाही? हे बघा, वरचा एक भाग परिघाचा आणि खालचा एक, त्याला म्हणायचं कंस. काय म्हणायचं बाळांनो? कंस. चला, आता आपण उदाहरण संग्रह 31 शिकूया. सगळे प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहा आणि सोडवा. चला बाळांनो, पाहूया. लिहून घ्या सगळे प्रश्न. काय दिलाय प्रश्न? शेजारील आकृतीत वर्तुळावर एस, एल, एम, एन हे बिंदू आहेत. आकृतीच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, आता शेजारील आकृतीत, आता वर्तुळाची आकृती काढू आपण एक. आता ही वर्तुळाची आकृती आहे आणि या वर्तुळाच्या आकृतीत काय दिलेलं आहे? बिंदू एस, एल, इथं एस, इथं एल, इथं एम आणि इकडल्या बाजूला दिले बिंदू एन. आता प्रश्न काय विचारलेत पहा. ज्या कंसाची टोके, आता कंस म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे, वर्तुळाच्या परिघावरचा जर आपल्याला भाग दाखवायचा असेल तर आपण त्याला कंस म्हणतो. मग काय विचारलंय प्रश्न? ज्या कंसाची टोके यस आणि यम आहेत त्या कंसांची नावे लिहा. मग आता नंबर 1 कोणतं होईल रे? टोके यस आणि यम पाहिजे. कंस. आता रेल्वे सुरू झाली बरं का आपली. समजा यस बिंदूपासून रेल्वे सुरू झाली. हे बघा, रेल्वे सुरू झाली यसपासून आणि इथून निघाली आणि कुठं थांबणार आहे? यमपर्यंत थांबणार आहे. यस आणि यम. मग आता इथून निघाली आणि इथून झुक 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 झुक, अरे पहिल्यांदा स्टॉप आला यल, यलला थांबली आणि झुक 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 यमपर्यंत. समजलं? म्हणजे कंस कोणता झाला? कंस यस, यल, यम. आता रेल्वे त्या दिशेने गेली होती. आता ह्या दिशेनं चलवून बघू. रेल्वे कुक झुकू 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 झुकू, अरे यन आला इथं. यनला एक थांबली आणि पुन्हा झुक 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 करत यमपर्यंत आली. म्हणजे तिकडून मोजलं तर कंस यस, यल, यम यायला आहे आणि इकडून मोजलं तर कोणता यायला आहे? कंस यस, एन, यम. समजलं?
कंसाची नावं हे 3 बिंदूंनीच दाखवायची. तर आपल्याला स्पष्ट होईल कोणता कंस आहे ते. नुसतं कंस SM जर म्हणलं तर रेल्वे कुठून निघाली हेच कळणार नाही. म्हणून 3 बिंदूनं कंसाचं नाव दाखवणं आवश्यक आहे. हे समजलं मुलांनो पहिला प्रश्न. चला दुसरा प्रश्न. ज्या कंसाची टोके L आणि N आहेत. आता कंसाची टोके पाहिजे काय पाहिजे L आणि N. L आणि N आहेत त्या कंसांची नावे लिहा. अरे फार सोपं आहे मुलांनो. तुम्ही लाल पेननं प्रश्न लिहिणार ना, लाल पेननं प्रश्न लिहायचं आणि त्याच्या खाली निळ्या पेननं हे उत्तर लिहायचं हा मुलांनो. मग आता कंसाची टोके L आणि N पाहिजे आपल्याला. मग पहिलं काय येईल कंस L आणि N म्हणजे रेल्वे L पासून निघणार आणि N ला थांबणार. मग कुठून रे आता रेल्वे सुरू करायची तिकडून. L पासून निघाली कुक चुकू 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 M पाशी थांबली आणि पुन्हा N म्हणजे कोणता आला पहिला कंस आला L M N आणि पुढचा कंस कोणता आला हे बघा कंस. आता इथून L पासून सुरुवात करायची. हे बघा इथून अशी L N. समजलं. मग आता हा परीघ कशामुळे दिसतो S बिंदू घेतल्यामुळं म्हणून L S N. समजलं बाळांनो. आहे ना सोपा प्रश्न आहे ना. छान. आता पाहूया दुसरा प्रश्न. काय सांगितलंय दुसऱ्या प्रश्नात. शेजारील वर्तुळाच्या आकृतीत A B C आणि D या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. बाबा 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 इतका सोपा प्रश्न. आता कंसांची नावं म्हणजे काय असते रे रेल्वे पळवायची नुसती. बघा बरं. चला आकृती काढून घेऊया. तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा आकृती काढायची. पुस्तकामधली आकृती तुमच्या वहीमध्ये काढा बरं का बाळांनो. बघा दुसरा प्रश्न आणि दुसऱ्या प्रश्नात आकृती दिली अशी आणि बिंदू ABCD हे बघा इथं A इथं B इथं C आणि इथं दिलाय D आहे. आणि काय सांगितलंय शेजारील आकृतीतील ABCD या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावे लिहा. मग मला सांगा मुलांनो कंस किती बिंदूंनी दर्शवतात 3 बिंदूंनी कंस दर्शवतात. मग आता 3 बिंदूंचेच कंसांचे नाव लिहायचे. पहिल्यांदा कंस A पासून रेल्वे सुरू करा. हे बघा A पासून सुरू झाली ADC हे बघा कंस ADC. पुन्हा आणखीन काय सुरू होईल रे. आता कितवा प्रश्न आहे दुसरा म्हणून इथं 2 नंबर टाकू आपण. हा हे दुसऱ्याचं उत्तर आहे. क्वामा पुन्हा कंस काय. आता इकडून रेल्वे झाली आता तिकडून रेल्वे सुरू करा. कंस ABC आलं. आता A बिंदू घेतला आता D बिंदू घेऊया. कंस D पासून सुरू कंस DAB आणि पुन्हा कंस काय D पासून उलट DAB घेतलं होतं आता DCB झालं. आता पुढं काय घ्यायचं कंस आता C बिंदूपासून रेल्वे सुरू करा. कंस CDA. अरे CDA तर घेतलेला आहे की कंस ADC घेतलाय ना आपण आणि हे CDA आहे. हा मग CDA ADC आणि CDA एकच. पुन्हा C पासून उलट जा CBA हे बघा CBA म्हणजे कंस ABC आणि CBA एकच. पुढे घ्या B पासून सुरू करा. आता B पासून सुरू केलं कंस BAD. अरे आला की कंस BAD सुद्धा. म्हणजे असा जरी उच्चार केला आपण कंस DAB जर घेतला तेच उलटा सुद्धा BAD व्हायला. पुन्हा कंस BCD हे बघा BCD म्हणजे DCB एकच आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये कंस किती व्हायलात रे 2 आणि 2 4. संपला प्रश्न. समजलं. होताना सोपा प्रश्न. चला पाहूया आता तिसरा प्रश्न. काय दिले शेजारील वर्तुळाच्या आकृतीतील PQRS आणि T या बिंदूंनी तयार झालेल्या कंसांची नावं लिहा. अरे सेम याच्यासारखाच प्रश्न आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना दुसरा प्रश्न आला असेल त्यांना 100% तिसरा प्रश्न येईलच. मग मी काय करतो मी हे उत्तर लिहितच नाही. तुम्ही करून दाखवा. चला बरं मी आकृती काढेपर्यंत धडाधड तिसऱ्याचं उत्तर लिहा.
सुरू करा. लिहिलात मुलांनो? किती आले? हां, तपासून घ्या. पहिलं काय आहे हे बघा. पहिला कंस पी क्यू आर, पी पासून सुरू झाला. आता तुम्हाला लक्षात आलं हे कंस पी क्यू आर आणि त्याचे उलट पी टी एस. हे बघा कंस पी टी एस. त्याच्यानंतर कंस आता पी बिंदूपासून घेतलं, आता क्यू बिंदूपासून कंस क्यू आर एस, कंस क्यू आर एस आणि दुसरा उलटा बाजूने कंस क्यू पी टी. त्याच्यानंतर पुन्हा काय कंस आर पासून घ्या. आता आर पासून घेऊ शकतात कंस आर क्यू पी, आर क्यू पी क्वामा कंस आर एस टी. आलं? आता कोणता बिंदू? एस बिंदूपासून सुरू. कंस एस टी पी. अरे एस टी पी तर झाला, पण आता इथं तुम्ही काय करू शकतात मुलांनो? आता एखादी रेल्वे एका स्टॉपवर थांबते, आता एखादी रेल्वे 2 स्टॉपवर सुद्धा थांबते. म्हणजे आता यस पासून रेल्वे सुरू झाली बरं का. हे बघा इथून सुरू झाली, झुक 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 झुक, टीला एक थांबली, पुन्हा झुक 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 झुक, पीला थांबली नाही, नॉन स्टॉप पुढे गेली आणि क्यूला थांबली. समजलं? म्हणजे इथं कोणता कंस घेता येतो तुम्हाला? कंस एस टी क्यू. हे तर घेतलाच नाही. कंस एस टी क्यू कुठं आहे का? नाही आहे कुठंच. समजलं? दुसरा त्याच्या उलट बाजूनं कंस जसं एस टी क्यू घेतलं तसं इकडून कंस एस आर बिंदू सोडून द्या, क्यू पी, कंस एस क्यू पी. समजलं बाळांनो? आता त्याच्यानंतर तुम्ही एक बिंदू घेतला आणि एक बिंदू सोडून दिला. हेच तुम्हाला 2 बिंदूच्या पद्धतीनं सुद्धा करता येतंय. आता कंस एस पासून सुरू केलात आणि क्यू घेतलात आणि हे आर आणि पी सोडलात आणि टी पर्यंत आलात. समजलं? रेल्वे आहे आपली, पण एकाच स्टॉपवर थांबते आणि मध्ये 2 स्टॉपवर थांबत नाही असं समजा. म्हणजे कोणता झाला रे आता तयार? कंस एस क्यू टी. बघा बरं आता यस पासून निघालं एस क्यू टी. समजलं? माझा रेल्वे हा म्हणण्याचा उद्देश म्हणजे काय? तुम्हाला त्या वर्तुळाचा परिघ तेवढा समजायला आहे. छान. आता पुढचा आणखीन दुसरा काय होईल? कंस यस यस पी आर. अशा पद्धतीनं आपण हे कंस तयार केलेले आहेत. तुम्ही 2 बिंदूमध्ये सोडू शकतात, 3 बिंदूमध्ये सोडू शकतात आणि पुढचा बिंदू घेऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण तिसरा प्रश्न सुद्धा सोडवलेला आहे. चौथा प्रश्न सोडवायचा. काय दिले चौथ्या प्रश्नात? निरनिराळ्या वर्तुळाकार वस्तूंचा परिघ मोजा व लिहा. आणि कंसात काय दिले? शिवणकामात वापरला जाणारा टेप परिघ मोजण्यासाठी सोयीचा ठरतो. लक्षात आलं?
निरनिराळ्या वस्तूचा परीघ मोजा असं तुम्हाला सांगितलं. मग तुमच्या घरामध्ये काही ज्या गोलाकार वस्तू असतील, बरोबर आहे, समजा तुमची घरामध्ये कढई आहे, बरोबर आहे, किंवा एखादं पातेलं आहे, डब्याचं टोपण आहे, ह्या सगळ्या गोष्टीचे वर्तुळाकार गोलाकार जी कडा असते ना, त्या कडेचं मोजमाप करायचं. आता मोजमाप कसं करणार, तर ते काय करायचं, तुमच्याकडे टेप नसेल तर दोरी घ्यायची, एक दोरी एका टोकाला धरायची, अशी टोकाला जर तुमच्या लहान भावाला किंवा लहान बहिणीला म्हणायचं, ए तू पण धर, मग ते पण धरतं, बरोबर धरायला लावायचं, हां तू इथं धर म्हणायचं, पुन्हा असं तू इथं धर म्हणायचं, पुन्हा असं येऊन इथं एक धरायचं आणि पुन्हा थोडं वाढवून इथं एकाला धरायला लावायचं. असं म्हणजे तिथपर्यंत आलं की दोरी बरोबर काढून घ्यायची आणि जेवढी दोरी उरली तेवढी दोरी पट्टीनं मोजून घ्यायची. आता समजा इथून सुरू करायचं आणि इथून अशी दोरी लावायची, अशी इथपर्यंत, हां इथपर्यंत झाली. मग किती झाली ही, किती सेंटीमीटर झाली हे मोजायचं. समजलं मुलांनो? अशा पद्धतीनं उदाहरण संग्रह 31 तर आपलं संपलंच, पण वर्तुळ प्रकरण पण आपलं संपलं आहे. प्रत्येक उदाहरण संग्रह व्यवस्थित करा, प्रत्येक सराव छान पद्धतीनं करा, तर तुम्हाला पुढचे गणित येऊ लागतील. मग तुम्हाला अभ्यासासाठी खूप शुभेच्छा. या अभ्यासासोबत शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करणं आवश्यक आहे बाळांनो. हे अभ्यास तुम्ही केलात की तो अभ्यास तुमचा ॲटोमॅटिक होतोच. म्हणून हा पहिला अभ्यास छान करा, म्हणजे तोही अभ्यास होईल. तुम्हाला अभ्यासाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.